हालात सोने नहीं देते। तू माशूकी खातिर रात भर जागता है और मुझे मेरे मातृभूमि के हालात सोने नहीं देते। या उक्तींप्रमाणेच या भारत देशाच्या मुक्तीसाठी, या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामीतून, इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी उभं आयुष्य ब्रह्मचारी राहिले, वयाचे 87 वर्ष ब्रह्मचारी राहिले आणि ब्रह्मचारी राहून एक क्रांती म्हणजे काय असतं, क्रांती कशाला म्हणतात, क्रांती कशी केली जाते हे शिकावं, तर ते फक्त आणि फक्त आद्य क्रांतीपिता, क्रांतिगुरु, क्रांती सम्राट, देशपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडूनच। तुम्हा सर्वांना याच क्रांतीपित्याच्या, गुरुच्या आणि बापाच्या 227व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। बांधवांनो, आज आनंद होतोय या जालना नगरीमध्ये लहुजी बाबांची 227वी जयंती सर्व पक्षीय, सर्व संघटनीय येथे संपन्न होतीये। या जयंती महोत्सवाला आवर्जून उपस्थित असलेले लहुजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष, माझे सामाजिक सहकारी आदरणीय माननीय भास्करजी शिंदे साहेब, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या जालना जिल्ह्यातील, जालना नगरीतील आमचे लहुजी विद्रोही सेनेचे जिल्हाध्यक्ष, ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली आणि हा सुंदर असा कार्यक्रम येथे संपन्न होतोय, ते आमचे जिल्हाध्यक्ष, धडाडीचे कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष माननीय अजय भैया हिवाळे, तसेच फकीराभाऊ वाघ, ज्यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन यापूर्वी केलं, ते संजय भाऊ इंचे, बार्टीचा आरटी करा ही मागणी रास्त पद्धतीनं आणि अभ्यासात्मक या महाराष्ट्राला ज्यांनी दाखवून दिली ते आमचे संजय भाऊ, तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या जुन्या चळवळीच्या कार्यकर्त्यांची यादी या जालना जिल्ह्यामध्ये मुरलेली आहे तशी। तर जुन्या चळवळीचे कार्यकर्ते, विशेष म्हणजे लहू चळवळीचे कार्यकर्ते, ज्यांनी मातंग समाजासाठी बऱ्यापैकी कार्य आजवर केलेलं आहे, आज तागायत केलेलं आहे आणि यापुढेही करतायत, ते आमचे संतोष भाऊ तुपसुंदर, अनिल भाऊ साळवे, गणपत भाऊ कांबळे, दादाभाऊ लहुजी विद्रोही सेनेचे तालुकाध्यक्ष घनसांगवीचे दादाभाऊ साबळे, तसेच विशाल भाऊ साबळे। आत्ताच इथे येण्यापूर्वी रेस्ट हाऊसला काही युवकांची टीम बांधणी झाली, ते सर्वच आमचे युवा बांधव आणि ज्ञात अज्ञात सर्वांचीच नावं आत्ताच आरोग्य टीम इथे उपस्थित होते, आता त्यातले काही मंडळी राहिलेले आहेत, त्या सर्वांचीच नावं आणि मनस्वी त्यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि मुख्य उद्देशाकडे मी वळतीये। मॅडम, मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण कार्यालयात ज्यावेळेस गेलो की त्या ठिकाणी आपले समाज बांधव जे असतील त्यांची भेट घेऊन यांचं संघटन करावं, तर माझ्या दृष्टिकोनातून कोणत्याही कार्यालयात 2 ते 3, 4 लोकांच्या वर हे समाज बांधव मला आढळून आलेले नाहीत। याचा अर्थ शैक्षणिक प्रगती, नोकरीमध्ये आपलं असलेलं स्थान हे कमी आहे, या विषयावर आपण मार्गदर्शन करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे। बांधवांनो, पुनश्च एकदा तुम्हाला लहुजी बाबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। भाऊंनी मांडलेला मुद्दा अगदी रास्त आहे, कारण ग्रामपंचायत ते मंत्रिमंडळापर्यंत असो किंवा क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, क्लास 3 अधिकारी असो, अधिकारी जाऊ द्या, सामान्य आपलं खिचडी वाढणारी एखादी आपली महिला असेल अंगणवाडी बालवाडीमध्ये, तिथपासून ते उच्चभूत पदस्थापर्यंत मातंग समाजाला बऱ्याच ठिकाणी फेस करावं लागतं आणि फारच तुरळक आणि बोटावर मोजण्याइतके अधिकारी मातंग समाजाचे आपल्याला पाहावयास मिळतात। त्याचं कारण शिक्षणाचा भाऊ तुम्ही सांगितलेला आहे, परंतु बार्टीमधला घोटाळाही त्यास मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहे। हे चित्र महाराष्ट्रासमोर मातंग समाजासमोर आता उघडकीस झालेलं आहे। तर हा विषय मी पुढे बोलणारच आहे तुम्हाला,
प्रामुख्यानं ज्या उद्देशासाठी या जयंतीला आज मी इथं आवर्जून उपस्थित आहे, साहेब इथं उपस्थित आहेत आणि सर्व पक्षीय सर्व संघटनीय हा जयंती सोहळा इथं पार पडतोय. संख्या कार्यक्रमाला किती आहे याचं आम्हाला देणं घेणं नाहीये. कार्यक्रमाला किती माणसं आहेत किंवा किती मुंडकं आहेत याचंही आम्हाला देणं घेणं नाहीये. कारण शिंदे साहेब आणि मी स्वतः मातंग समाज आणि बहुजन समाज जिथं गरज असेल ज्यांनी आवाज दिला आम्ही तिथं जाण्याचं काम केलेलं आहे. आणि मातंग समाजाचं या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर 5 राज्यांमध्ये जिथं एक घर फक्त मातंग समाजाचं असेल आणि तिथं मागावरती अन्याय होत असेल आणि त्यांनी आम्हाला आवाज दिला असेल तर एक घर असतानाही स्वतःचं डिझेल पाणी घालून आम्ही तिथंपर्यंत गेलेले आहेत आणि सुरेख आणि देखणं आम्ही कार्यक्रम तिथं केलेला आहे. आम्हाला माणसांचं मुंडक्यांचं काही घेणं देणं नाहीये. आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा हा आहे की आज लहुजी बाबांची जयंती होती आहे, या देशपित्याची जयंती होती आहे, या क्रांती पित्याची जयंती आज इथं संपन्न होती आहे, या क्रांती गुरुची जयंती आज इथं संपन्न होती आहे. आणि त्यासाठी धडपडीनं काम करणारे महत्वाचे म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष अजय भैया हिवाळे यांचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतंय. अजय भैया खचून जायचं नाहीये, कारण ही आपली सुरुवात आहे. आपण आता तरी फावडा कुदळ मारलेला आहे, अजून पाणी यायचं बाकी आहे, त्यामुळे आपण आता चिंता करायची नाहीये. आज इतक्या लोकांमध्ये आणि हे बसलेले जे आहेत ते महापुरुषांचे कट्टर विचाराची माणसं आहेत, महापुरुषांना विचारात घेणारी माणसं आहेत, हे आपल्याला राजस्थानी सिद्ध होतंय. आणि म्हणूनच हे सर्व जे बसलेले आहेत ते लहुजी बाबांचे कट्टर योद्धे आहेत, हे आज इथं सिद्ध होतंय. आणि जे इथं नाही आलेले आहेत ते सुद्धा असतील परंतु त्यांच्या घरात बसून असतील, परंतु या बापाच्या जयंतीला येणं त्यांना काही योग्य वाटलं नसेल, तो त्यांचा मुद्दा. बांधवांनो, लहुजी बाबांची जयंती संबंध महाराष्ट्रभर इथे संपन्न होतीये, साजरी होतीये. आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आंध्रा, तेलंगणा, कर्नाटका, आंध्रा आणि तेलंगणाच्या तारखा आमच्या गेलेल्या आहेत. कर्नाटकातली ही तारीख आम्ही पेंडिंग ठेवलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्येच लहुजी बाबांची जयंती होती असा काही मुद्दा नाहीये. तर देशातल्या 5 राज्यांमध्ये भक्कमपणे लहुजी वस्ताद साळवे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांच्या जयंत्या मोठ्या थाटामाटामध्ये केल्या जातात. देशातल्या 27 राज्यांमध्ये मातंग समाज वास्तव्यास आहे. हे साहेबांच्या आणि माझ्या अभ्यासातून आम्ही हे निष्कर्ष काढलेले आहेत. आम्ही संघटनेला लहुजी विद्रोही सेना महाराष्ट्र राज्य तथा बहुभाषिक मातंग भारत हे आवर्जून तुम्ही हेडलाईन कधी पाहिलेली असेल. कारण महाराष्ट्राव्यतिरिक्त मराठी माणसाव्यतिरिक्त बहुभाषिक म्हणजे मादिगा, मादर अशा अनेक मांग आता महाराष्ट्रामध्येच बघा तुम्ही, मोची मांग आहे, रामोशी मांग आहे, गारुडी मांग आहे, अशा कितीतरी मातंग समाजाच्या उपजाती आपल्याला पाहावयास मिळतात. आता काही इथं बहुजन बांधव आले असतील, काही माझे बौद्ध बांधव इथं आले असतील, त्यांना हा प्रश्न पडत असेल की ताई या अशा फक्त मातंग समाजापुरतं बोलतात वगैरे वगैरे. तर तसं काही नाहीये. आम्ही 5ही धर्माचा अभ्यास सखोल पद्धतीने केलेला आहे. प्राचीनतम जैन धर्म असेल, प्राचीनतम बौद्ध धर्म असेल, हिंदू धर्म असेल, लिंगायत धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल आणि या सर्वच धर्मांवरती आम्ही सखोल असा अभ्यास केलेला आहे. आणि अभ्यास पण आजकाल लिहिलेल्या कुणी ऐऱ्या गैऱ्या लेखकांचा आम्ही केलेला नाहीये. आज ढिगाऱ्यानं पुस्तकं आम्हाला भेटतात, परंतु त्यावरती संशोधन करून, त्यावरती सखोल असं परीक्षण करून, संशोधनात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही इतिहास दडलेला बाहेर काढण्याचं काम आपली संघटनाही करत आहे. आज संघटनेबद्दल बोलायला मी खरं तर इथं आलेली नाहीये आणि परंतु हे बोलणं गरजेचं होतं म्हणून आज मी तुम्हाला या गोष्टी सर्व सांगितल्या. बांधवांनो, अण्णाभाऊ साठेंची जयंती गेल्या कित्येक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये संपन्न होतीये. तर अनेक लोकांना, अनेक बांधवांना प्रश्न पडतोय की अण्णाभाऊ साठे यांची जयंती इतकी भव्य दिव्य होत असताना, अण्णाभाऊ साठेंसारखे महापुरुष असताना मातंग समाजानं आता लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास बाहेर काढलाय आणि लहुजींची जयंती हा मातंग समाज करतोय आणि नाईलाज असतो आता त्यांनाही जय लहुजी म्हणावं लागतंय. तर हे मातंगांनी काय लावलेलं आहे? हे लहुजींचा इतिहास फुटून काढलेला आहे आणि लहुजींचं जयंती आणि जल्लोष हे अशा पद्धतीनं कसं काय करू शकतात मातंग आणि कशामुळे करतायत? मातंगांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व स्थापन करायचे की काय? मातंगांना चळवळीच्या विरोधामध्ये जाऊन स्वतःचं वेगळेपण दाखवायचं आहे की काय?
मातंगांना चळवळीच्या बाजूला जाऊन एक स्वतंत्र चळवळ स्थापन करायची आहे की काय, असे प्रश्न बऱ्याच अक्कलशून्य माणसांना पडत असतात. परंतु बांधवांनो, लहुजी बाबा हे फक्त मातंगाचे नाही आहेत, हे गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर हे एका वैयक्तिक जातीचे नाही आहेत, त्याच पद्धतीनं लहुजी वस्ताद साळवे यांना तुम्ही एका वैयक्तिक चौकटीमध्ये बसवू शकत नाहीत. कारण लहुजी वस्ताद साळवे यांनी मातंग समाजासाठी काम केलेलं आहे असं पण काही नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, या भारत देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं होतं आणि त्याच काळामध्ये 150 वर्ष इंग्रजांचं राज्य असताना सर्वत्र या देशामध्ये गुलामी होती आणि या गुलामीतून मार्ग काढणं हे कुणालाच साहजिक नव्हतं. कुणी आपापल्या पद्धतीने इंग्रजांची चाकरी करत होतं, तर कुणी त्यांना शरण जात होतं, कुणी त्यांच्या सरकारी जबाबदाऱ्या स्वीकारून त्यांच्या हातभार लावून त्यांच्या सरकारी प्रशासकीय कार्यालयांमध्ये काम करत होतं, कुणी काही करत होतो. परंतु या स्वतंत्र देशामध्ये एकमेव मातंग समाज ही अशी जमात आहे जी इंग्रजांना शरण कदापिही गेलेली नाहीये, जी इंग्रजांना शरण कदापिही गेलेली नाहीये. मातंग समाजा इंग्रजांपुढे कदापिही झुकला नाहीये. मातंग समाजाने इंग्रजांच्या सरकारी नोकऱ्या सुद्धा लाथाडून लावल्या होत्या त्या काळामध्ये. हा आमचा इतिहास आहे आणि म्हणूनच या स्वतंत्र देशामध्ये फक्त एकमेव मातंग समाज हा स्वतंत्र झाल्यानंतरही हजेऱ्या देत होता. हा इतिहास आहे. कुणाला यावरती संशय असेल तर आवर्जून तुम्ही उघडून बघावा. एकमेव स्वतंत्र देशामध्ये हजेऱ्या देणारे एकमेव जात म्हणजे मातंग समाज आहे आणि स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्ष मातंग समाजानं हजेरी दिली आणि तदनंतर अण्णाभाऊंच्या पुण्याईने मातंग समाजाची ही हजेरी बंद झाली. मातंग समाज ही बंडखोर आणि आक्रमक आणि विद्रोही प्रवृत्तीचा हा मातंग समाज होता. अहो, ताजं उदाहरण तुम्हाला सांगते. 200-300 वर्षापूर्वींचं परवाचंच उदाहरण. अण्णाभाऊ साठेंचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे, परंतु अण्णाभाऊंच्याही इतिहासावरती छेडखानी करण्यात आली. अण्णाभाऊंच्या इतिहासासोबतही छेडछाड करण्यात आली. अण्णाभाऊ ज्यावेळेस रशियाला जाऊन आले, अण्णाभाऊंनी या महाराष्ट्राच्या मातीच्या गौरवशाली राजाचा, बघा, अण्णाभाऊ रशियामध्ये गेले होते. अण्णाभाऊंना रशियातील आकाशवाणी केंद्रावर विचारण्यात आलं की अण्णाभाऊ, आप क्या गाएंगे, आप तो महाराष्ट्र के सुप्रसिद्ध शाहीर है, आप क्या गाना चाहेंगे, आप क्या बोलना चाहेंगे. त्यावरती अण्णाभाऊ क्षणाचाही विलंब न करता, बघा, कुणी आपल्या बापाचं गुणगान गातं, कुणी आपल्या चुलत्याचं गातं, कुणी आज्याचं गातं, कुणी मीच लय मोठा मीच लय शाना म्हणतं, परंतु अण्णाभाऊंनी तिळाचाही विलंब न करता माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक गौरवशाली राजे होऊन गेले आणि त्या राजाने 18 पगड जातीला घेऊन काम केलेलं आहे. त्या राजाच्या पराक्रमी इतिहासाचा पोवाडा आज मी तर गाऊ इच्छितोय आणि अण्णाभाऊंनी रशियाच्या आकाशवाणीवरती छत्रपती शिवरायांचा पोवाडा गायला आणि सबंध जगाला पहिल्यांदा अण्णाभाऊंनी छत्रपती शिवराय या महाराष्ट्राच्या मातीचे राजे हे जगाला दाखवून दिले. इतक्या मोठ्या मनाचे माझे अण्णाभाऊ होते. आज अण्णाभाऊंची जयंती नाहीये, हा अण्णाभाऊंच्या जयंतीचा महिना नाहीये, परंतु आज लहुजी बाबांची जयंती जरी असली तरी अण्णाभाऊंचा विषय हा आपोआपच येतो. म्हणून मला राहवलं नाही आणि आपल्याला हा इतिहास ह्या सांगावासा वाटला जो बऱ्याच लोकांना ज्ञात नाहीये. बांधवांनो, लहुजी वस्ताद साळवे यांनी काय केलं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. या भारत देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. 150 वर्ष गुलामी होती. कोणी त्यांची गुलामी स्वीकारत होतं, कोणी त्यांच्या नोकऱ्यामध्ये काम करत होतं, कोणी त्यांच्या बाजूने आपल्याच लोकांचा घात करत होतं आणि कोणी या देशाला फितूर होत होतं. परंतु एकमेव मातंग समाज इंग्रजाला लाथाडला होता, इंग्रजाला स्वीकारणारा नव्हता. हा बंडखोर समाज होता. आणि त्याच काळामध्ये लहुजी वस्ताद साळवे ज्यावेळेस आत्ताच दादा बोलून गेले, खडकीचा, गंजपेठचा, मुळामुठा नदी असेल आणि शनिवारवाडा, सर्वात महत्वाचं म्हणजे शनिवारवाडा तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. या सर्व पुण्याच्या मातीतल्या सर्व ज्या वास्तू ज्या आहेत आणि जी सर्व ठिकाणं, जी प्रमुख ठिकाणं आहेत, गंजटेकडी असेल, गुलटेकडी असेल, आपलं गंजपेठ असेल, पर्वती असेल, परत शनिवारवाडा, मुळामुठा नदी,
काठ या सर्वांवरती लहुजी राजे आणि लहुजी राजांच्या घराण्याचा पराक्रमी इतिहास, त्यांच्या शौर्याची गाथा, त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या बलिदानाची गाथा त्या पुण्याच्या मातीमध्ये स्थित आहे. आणि हा इतिहास मात्र आम्हावास देण्या घेण्याचं नाही आहे. परंतु लहुजी वस्ताद साळवे यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे हजारो क्रांतीवीर तयार केले. बघा, लहुजी वस्ताद साळवेंचे गुरुवर्य दुसरे तिसरे कोणी नव्हते, त्यांचे स्वतःचे पिताश्री, त्यांचे वडील यांनी लहान वयापासून लहुजी बाबांना दांडपट्टा, कट्यार चालवणं, भाला फेकणं, खंजर, निशाणेबाजी, घोडेस्वारी, पाठीने भिंत चालणे, पाण्यात कितीतरी तास श्वास रोखून धरणे आणि पाण्यामध्ये उडी मारून, आणखीन एक कला मातंग समाजाची आहे, पाण्यामध्ये फलांग मारून दोन फलांग, ते पाण्यामध्ये 2 तास फलांग मारून ते राहतात आणि त्याच्यातून ते बाहेर येतात. म्हणजे जीव घेण्या प्रकाराची कला ही मातंग समाजामध्ये आहे. घोडेस्वारी असेल, निशाणेबाजी असेल, दांडपट्टा असेल, अशा कित्येक कला लहान वयापासून लहुजी बाबांना त्यांच्या वडिलांनी ह्या अवगत केल्या होत्या. आणि लहुजी बाबा हे बालवयापासूनच देशभक्तीने, कारण क्रांती काय तर ते लहुजी बाबांच्या घराण्याकडून शिकावं आणि म्हणूनच क्रांतीचं सळसळतं रक्त हे लहुजी राजांच्या रक्तामध्ये लहानपणापासूनच जणू काही खेळत होतं, जणू काही संचारत होतं. आणि म्हणूनच ज्या वेळेस सावळा जाधव यांची, मंगळवेढ्याच्या सावळा जाधव यांची मुलगी ज्यावेळेस लहुजींना करावयाची होती, त्यावेळेस लहुजी बाबांची आई या आजाराने अतिशय ग्रसित झाल्या आणि आजाराने ग्रसित झालेला निरोप मुलगी बघायला जाण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशीच लहुजी बाबांना आणि त्यांच्या वडिलांना तब्येत अतिशय बिघडल्याची खबर मिळाली. आणि त्यावेळेस ते आपल्या आईकडे गेले, आईजवळ बसले. आईचा क्षण बोलताना, आईचा शेवटचा क्षण बोलताना मलाही थोडंसं म्हणजे माझ्या आईच्या क्षणादिवशी मी सोबतच होते. फार वाईट क्षण असतो तो, परंतु समाधान वाटतं की आपल्या आईच्या शेवटच्या क्षणी अगदी लहुजी बाबांचंही तसंच झालं. अवघ्या 23व्या वर्षी त्यांची माय, त्यांची माऊली, मायेचं पाझर, माईची सावली त्यांना 23व्या वर्षी सोडून गेली. आणि गेले असतानाच समोरून निरोप आला की इंग्रजांनी आक्रमण केलेलं आहे. आणि राघोजी आणि लहुजी साळवे इकडं आईचं दुःख त्यांना आवरलं नाही, तोवरच घोड्याची टाप मारून आपले मोठे बंधू शिवजी साळवे यांच्या संगतीने लहुजी, राघोजी आणि त्यांचे बंधू आणि त्यांच्या सोबत असलेले इतर मातंग व रामोशी मावळे यांनी घोड्याची टाप मारून खडकीच्या युद्धाला ते रवाना झाले. आणि तिथे खडकीच्या युद्धामध्ये लहुजी बाबांनी इकडं आईला गमावलं होतं, तर तिकडं खडकीच्या युद्धामध्ये 5 नोव्हेंबर 1817 रोजी इंग्रज भडव्यांनी राघोजींचा घात केला. घोड्यावर असताना त्यांना गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडले. आपल्या धारातीर्थी पडलेल्या बापाच्या मस्तकावर हात ठेवून लहुजी वस्ताद साळवे यांनी शपथ घेतली, अरे जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी. बघा, त्या काळामध्ये अनेक राजे होते, अनेक विभाग होते, अनेक खंड होते. जो तो आपापल्या पद्धतीने स्वराज टिकवण्याच्या प्रयत्नामध्ये होता, स्वतःची सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नामध्ये होता, स्वतःची गादी टिकवण्याच्या प्रयत्नामध्ये होता. परंतु हे सर्व एक संघटित होते. आणि त्याच काळामध्ये लहुजी वस्ताद साळवेंनी या देशासाठी एक प्रण घेतला. ज्या पद्धतीने महाभारतातील पितामह भीष्माचार्य यांनी स्वतःचं राज्य सुरळीत चालावं, राज्यातील जनता सुखी राहावी, स्वतःचा राज्याचा गुणगौरव व्हावा, यासाठी पितामह भीष्माचार्य उभा आयुष्य ब्रह्मचारी राहिले. त्या पद्धतीची प्रण आणि त्या पद्धतीची प्रतिज्ञा, त्या पद्धतीचं वचन लहुजी बाबांनी आपल्या बापाच्या मस्तकावर घेतलं. अहो बघा ना, धारातीर्थी लहुजी बाबांचे वडील त्यांच्या डोळ्यासमोर पडलेत. कुणाला बसवलो सांगा? स्वतःच्या बापाचा घात हा स्वतःच्या डोळ्यासमोर झाला. अगदी तेच लहुजी बाबांसोबत झालं. तळ पायाची आग मस्तकाला गेली, लहुजी पेटून उठले. क्रांतीचे शिक्षण जे लहुजी बाबांना त्यांच्या वडिलांनी दिलं होतं ते आता त्यांच्या मस्तकामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये थैथया नाचायला लागलं. आणि आता सळो की पळो या इंग्रजांना करणार, या माझ्या मातीला मुक्त करणार, ज्याच्यासाठी माझ्या बापानं संबंध आयुष्य घातलं त्यासाठीच मी लढणार.
मिळणार त्यासाठीच मी लढणार असं वचन लहुजी बाबांनी त्यांना दिलं आणि लहुजी बाबा दुःखाला विसरून कामाला लागले. गुप्त पद्धतीने भूमिगत राहून. बघा, लहुजी बाबांनी जर ठरवलं असतं तर त्या काळामध्ये ते सुद्धा इतरांप्रमाणे फोटो सेशन करत बसले असते आणि आज इतिहासामध्ये तुम्हाला त्यांचे पण फोटो सापडले असते. परंतु लहुजी बाबांना स्वतःचं नाव महत्वाचं नव्हतं, स्वतःची प्रतिष्ठा महत्वाची नव्हती. लहुजी बाबांना महत्वाचं काय होतं तर ही भारत माता महत्वाची होती. या ही माती महत्वाची होती, ही माय महत्वाची होती आणि तिला मुक्त करणं हे महत्वाचं होतं. या देशाला स्वतंत्र पाहणं हे महत्वाचं होतं. आपल्या बापाच्या घाताचा सूड घेणं हे महत्वाचं होतं आणि जशास तसं उत्तर देणं हे महत्वाचं होतं. त्यामुळे लहुजी वस्ताद साळवे यांनी ह्या देशामध्ये क्रांतीचे बीज पेरायला सुरुवात केली. भूमिगत राहून गुप्त पद्धतीने लहुजी बाबांनी गंजपेठ येथे तालीम सुरुवात केली आणि लहुजी बाबांच्या आखाड्यामध्ये अनेक पैलवान यायला लागले. अरे लहुजी बाबा म्हणजे धिप्पाडच्या धिप्पाड होते. त्यांच्याकडे बघणाऱ्याची भल्यांची म्हणजे आता विचारायलाच नको. कुणीही त्यांच्या पुढे थांबायचं म्हटलं तरी 1000 वेळा विचार करायचा. असंच एक वेळेस एका पहिलवानांसोबत लहुजी बाबांची झुंज झाली होती. देशामध्ये गाजलेला तो पहिलवान होता आणि त्याला चितपट करण्याचं काम हे लहुजी वस्ताद साळव्यांनी केलं होतं. आता तुम्ही म्हणाल की लहुजी वस्ताद साळवे हे फक्त शक्तीने म्हणजे शूरवीर होते, परंतु लहुजी बाबा हे शिक्षणाने नियुक्तीने नव्हते. अरे मूर्खांनो, तुम्ही शिक्षणाचा उल्लेख जर लहुजी बाबांच्या बाबतीत करत असाल तर तुमच्या इतका अक्कल शून्य कोणी नसेल. कारण शिक्षणाचा पाया जर कोणी रचला असेल तर ते फक्त आणि फक्त आद्य क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे आहेत. त्या काळामध्ये बघा, एकीकडे 100 लोकांचा झुंड आहे आणि एकीकडे एक जोडपं निघालंय शिक्षणाची सुरुवात करून आणि त्या जोडप्याला 100 लोकांनी विरोध केला. मग 100 लोक जिंकतील का ते जोडपं जिंकेल? बाबांनो, हे सहज शक्य नव्हतं. एकीकडे इतक्या हजारोंचा विरोध होता. ती प्रथाच वेगळी होती, ती परिस्थितीच वेगळी होती. त्या काळामध्ये त्या परिस्थितीच्या विरोधात जाऊन काही करणं इतकं साहजिक नव्हतं आणि त्याला सामोरं जाणंही इतकं साहजिक नव्हतं. महात्मा ज्योतिराव फुले हे एकमेव लहुजींचे शिष्य असे आहेत की ज्यांच्या एकमेव साहित्यामध्ये इतके साहित्य या देशामध्ये होऊन गेले, परंतु कुण्याही साहित्यिकाच्या साहित्यामध्ये लहुजी बाबांचा उल्लेख सापडत नाही. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यामध्ये लहुजी बाबांचा उल्लेख गुरु म्हणून सापडतो. ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुले हे लहुजी बाबांचे लाडके शिष्य होते. तुम्ही ऐकलं असेल की महात्मा फुलेंचा इतिहास ज्यांनी कुणी वाचला असेल, जे विचारवंत आहेत, अति विचारवंत आहेत, ज्यांनी महात्मा फुलेंचा इतिहास आवर्जून वाचलेला आहे, त्या इतिहासामध्ये महात्मा फुलेंना 2 गोऱ्यांनी छेडलं होतं. गोरे म्हणजे इंग्रज, जरा समजून घ्या. 2 गोऱ्यांनी त्यांना छेडलं होतं आणि त्यावेळेस महात्मा फुले त्यांच्या अंगावरती जाऊन त्याला चितपट करत होते आणि त्यांना पळवून लावण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. ही किमया, हे सर्व काही शिक्षण हे फक्त आणि फक्त लहुजी वस्ताद साळव्यांचं होतं. आणि त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले हे आनंदाने लहुजी बाबांकडे आले आणि केलेला पराक्रम लहुजी बाबांना सांगितला. त्याच पद्धतीनं ज्या वेळेस परांजपे या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मित्राच्या लग्नामध्ये ते गेलेले होते. हा इतिहास आम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये आवर्जून पाहावयास मिळतो की लग्नामध्ये गेल्यानंतर, ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा जातीयता महात्मा फुल्यांना अनुभवायस मिळाली आणि जातीयतेचे चटके काय ते महात्मा ज्योतिराव फुल्यांना पहिल्यांदा समजले. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांचं मन सुन्न झालं. ते अतिशय दुःखी झाले आणि ताडकन उठून लहुजी बाबांकडे आले. त्यांनी चर्चा केली, घडलेला प्रकार सांगितला. ऑलरेडी त्यांनी इंग्रजांचं इंग्रजी शिक्षण सर्व घेतलेलं होतं, शिक्षणातलं सर्व काही त्यांना माहिती होतं. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि आपण पण आपल्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. त्यावरती लहुजी बाबांनी, मी तुला आता क्रांतीचे धडे तर दिलेले आहेतच, परंतु आता शिक्षणाची सुरुवात करायची आहे, तर उपेक्षित वर्गाला शिक्षण देणार असतील तर मी तुला साथ देईन असं वचन लहुजी बाबांनी दिलं. आणि त्यावेळेस
भिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा लहुजी बाबांच्या माध्यमातून पहिल्यांदा शाळा सुरू झाली. बघा, भिडेवाड्यामध्येच पाण्याचा पहिला हौद सुद्धा पिण्याच्या पाण्याचा अस्पृश्यता शिखर गाठलेली होती. त्यावेळेस लहुजी बाबांच्या कृपेमुळे आपल्या गंजपेठेतील तालिमेच्या बाजूला त्यांनी एक हौद बांधला होता आणि अस्पृश्यासाठी हौद लहुजी राजांनी खुला केला होता. भिडेवाड्यामध्ये अस्पृश्यासाठी शाळा खुली केली होती. हा इतिहास आम्हाला सहसा कोणी सांगत नाही, परंतु लहुजींच्या बौद्धिकतेवरती, लहुजींच्या शिक्षणावरती प्रश्न उचलणारे अनेक आम्हाला भेटतात. लहुजी बाबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. लहुजी वस्ताद साळवे हे दूरदृष्टी ठेवणारे योद्धे होते. लहुजी वस्ताद साळवे हे सर्व गुण संपन्न होते. लहुजी वस्ताद साळवे यांच्यामध्ये कशाचीही कमतरता नव्हती. तुम्हाला माहिती असेल, सावरकर, आगरकर, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, बिरसा मुंडा, वासुदेव बळवंत फडके, राजे उमाजी नाईक अशा कितीतरी वैचारिक देशभक्तांना, अरे खऱ्या अर्थानं देशभक्तीचं बीज यांच्यामध्ये पेरलं कुणी असेल तर ते लहुजी वस्ताद साळवे यांनी. देशभक्ती काय असते हे दाखवलं कुणी असेल तर ते फक्त लहुजी वस्ताद साळवे यांनी. आणि याच देशभक्तीने प्रेरित होऊन उमाजी राजे नाईक हे फासावरती गेले. याच देशभक्तीच्या प्रेरणेतून मातंग समाजाचे 4 वीर योद्धे, विदर्भ साईड कडले काही त्यामध्ये नावं आहेत, 4 वीर योद्धे उमाजी नाईकांच्याही अगोदर पहिल्यांदा फासावरती ते गेले. आम्हाला भगतसिंगचा इतिहास मोठ्या प्रमाणात सांगितला जातो, आम्हाला सुखदेव राजगुरूचा इतिहास मोठ्या प्रमाणात सांगितला जातो, परंतु या वीर योद्ध्यांचा जे खरंच देशप्रेमाने ओतपत होते, जे पहिल्यांदा फासावरती गेले, ज्यांनी पहिल्यांदा बलिदान दिलं, यांचा इतिहास मात्र सर्रास लपवला जातो. मी म्हणत नाहीये की सुखदेव राजगुरू आणि भगतसिंग यांचं योगदान कमी आहे, त्यांना माझा सॅल्यूट आहे, परंतु पहिल्यांदा जे ओरिजिनल आणि रिअल योद्धे या मातीसाठी शहीद झाले, त्यांचा इतिहास लपवून षडयंत्र या देशामध्ये केलं जातं. बांधवांनो, लहुजी वस्ताद साळवे यांचा पराक्रमी इतिहास फार मोठा इतिहास आहे. बांधवांनो, बघा, या शिवरायांच्या काळामध्ये स्वराज्य, खरं स्वराज्य काय असतं ते छत्रपती शिवरायांपासून आपल्याला पाहावयास मिळतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विडा या 18 पगड जातीच्या भलदंड आणि धनदाकट मावळ्यांच्या जोरावरती त्यांनी तो विडा उचलला होता आणि स्वराज्य मिळवण्याची शपथ त्यांनी घेतली होती. बघा, त्या काळामध्ये गनिमी कावा तुम्ही ऐकला असेल. खरा गनिमी कावा शिवरायांच्या काळामध्ये कोणी दिला असेल तर लहुजी राजांच्या घराण्याने, म्हणजे राघोजी साळवे आणि राघोजींचे वडील लहुजी साळवे यांच्या घराण्याने त्यांना तो गनिमी कावा दिला होता. आणि तेव्हा कुठं ते स्वराज्य स्थापित झालं होतं. आणि नंतरच्या काळामध्ये पेशव्यांच्या बाजूने सरदार म्हणून लढत असताना शनिवार वाड्यावरचा भगवा झेंडा खाली उतरवण्यात आला 1817ला आणि इंग्रजांचा युनियन जॅक तिथे फडकवण्यात आला आणि तिथून पुढे इंग्रजांची सत्ता इथं आली. आणि त्या सत्तेनंतर सर्व काही इथे धुमाकूळ माजला. कोणी इंग्रजांच्या बाजूने गेलं, कोणी इंग्रजांना विरोध केलं आणि त्यापैकी क्रांतीची ठिणगी पेटविणारे, क्रांतीची सुरुवातच करणारे, क्रांतीचा पायाच रचणारे हे आद्य क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे होते. स्त्री शिक्षणाला खऱ्या अर्थानं कुणाची पुण्याई असेल तर ते लहुजी वस्ताद साळवे यांचे आहे. कारण ज्या वेळेस सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली होती, सावित्रीबाई शाळेमध्ये जात होत्या, सावित्रीबाईंवरती चिखल, दगड, टोमॅटो फेकले जायचे. हा इतिहास आम्हाला सर्रास सांगितला जातो, परंतु आम्हाला मूळ इतिहास सांगितला जात नाही. ज्यावेळेस सावित्रीबाईंना हे अडवलं जात होतं त्यावेळेस सावित्रीबाई परेशान झाल्या होत्या आणि भरलेल्या साडीला घराकडे आल्या होत्या आणि रडत बसल्या होत्या. ज्यावेळेस ज्योतिरावांनी त्यांना विचारलं की सावित्री काय घडलं, त्यावेळेस सावित्री मातेंनी त्यांना सर्व काही प्रकार सांगितला. आणि महात्मा ज्योतिराव फुले ताडकन आपल्या जागेवरून उठले आणि लहुजी बाबांकडे गेले. घडलेला सर्व प्रकार त्यांनी लहुजी वस्ताद साळवेंना सांगितला. लहुजी वस्ताद साळवेंचा राग अनावर गेला आणि आपल्या घोड्यावरती, सावित्री माझ्या लेकी समान आहे, तिला कुणी डोळे उचलून बघाल तर याद राखा, डोळे काढून गोट्या खेळल्या जातील बांधवांनो. अशा प्रकारचे वक्तव्य लहुजी राजांनी त्या काळामध्ये केलं होतं. आता हे आजचे वाक्य आहेत, त्या काळामध्ये लहुजी राजांचा संताप काय असेल
ते काय बोलले असतील, ते काय उद्गारले असतील हे आपल्याला माहिती नाहीये. कारण आमचा इतिहास लिहिणारं कुणी नव्हतं आणि लिहिणाऱ्यांनी कधी आमचा उल्लेखही केलेला नव्हता. त्यांचा खोटा खलनायक आमच्या पुढं हिरो म्हणून आणला आणि आमचे खरे हिरो दाबण्याचं षडयंत्र या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळं हा इतिहास सर्रास आवर्जून समाजाला समजणं गरजेचं आहे. आणि फक्त एवढंच नाही, संरक्षणाने हिंमत दिली, त्यांच्या संरक्षणासाठी पहिलवान दिले. एवढंच नाही बांधवांनो, मुलींची शाळा सुरू करायची म्हणून लहुजी वस्ताद साळवे हे बैचेन झाले होते. मानवाड्यात, महारवाड्यात, प्रत्येक ठिकाणी उपेक्षित घरांच्या दारोदारामध्ये ते हिंडत होते. स्वतः ते फिरत होते. तुमच्या मुलीला शिक्षणासाठी पाठवा म्हणत होते. त्यावेळेस कुणीही आपल्या मुलीला पाठवायला तयार नव्हतं, कारण ती व्यवस्थाच तशी होती, ती परिस्थितीच तशी होती. त्यावेळेस चिंताग्रस्त होऊन लहुजी वस्ताद साळवे बसले होते. आणि त्या काळामध्ये लहुजी वस्ताद साळवेच्या बाजूला त्यांच्याच घरातली एक आजीबाई बसली होती. त्या आजीबाईला लहुजी वस्ताद साळवे टेन्शन मध्ये, म्हणजे असं विचारग्रस्त बसल्यासारखे दिसले. त्या आजीने त्यांना सवाल केला की काय झालेले का, तू असा का बसलाय? त्यावर लहुजी वस्ताद साळवे उद्गारले की शाळा चालू करायचं म्हणतोय, परंतु शिकायला कुणीच तयार नाहीये. आम्ही सर्व तयार केलेली आहे, परंतु यायला कुणी तयार नाहीये. त्यावरती त्या म्हातारीनं लहुजी बाबांच्या डोक्यामध्ये अतिशय चांगला प्रकाश टाकला. अरे दूर कशाला फिरतोयस? तुझ्याच भावाची लेक आहे की शिवजीची लेक मुक्ता, अरे तिला टाक ना पहिलं शाळेत, तिचं बघून आपोआपच बाकीच्या येतील. त्यावरती लहुजी वस्ताद साळवे यांच्या मस्तकातला प्रकाश पेटला. ताडकन लहुजी वस्ताद साळवे उठले आणि आपल्या भावाच्या घरामध्ये गेले. मुक्ता साळवेला खांद्यावरती घेतलं आणि नाचत गाजत लहुजी वस्ताद साळवे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या त्या मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये गेले. आणि पहिला प्रवेश हा मुक्ताई साळवेचा लहुजी वस्ताद साळवे यांनी घेतला. म्हणजे लहुजी वस्ताद साळवे हे फक्त बोलून दाखवणारे नव्हते, कर्तृत्व सिद्ध करून दाखवणारे हे लहुजी वस्ताद साळवे होते. सर्व गुण संपन्न अष्टपैलू कर्तृत्व असणारे हे लहुजी वस्ताद साळवे होते. सूर्यापेक्षाही तेज असणारे हे लहुजी वस्ताद साळवे होते. हा इतिहास सर्रास लपवला जातो. आणि त्याच मुक्ता साळवेनं वयाच्या 14व्या वर्षी, बांधवांनो बघा, मुक्ता साळवेचा पहिला प्रवेश केला. आज इथे बऱ्यापैकी तरुण मंडळी आहे, तरुण पिढी आहे. तुम्ही सर्रास MPSC UPSCचा अभ्यास करताय, या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय, त्यामध्ये आवर्जून तुम्ही लक्ष देऊन बघा, मुक्ता साळवेचं नाव तुम्हाला सापडणार नाही. तिथली 5ही नावे तिसरीच बघायला भेटतात. मग यावरती आवाज उचलणार कोण? आम्हाला ह्याचं काही घेणं देणं नाही. कुठं तर माझं लागलं, माझं घर भागलं, माझं पोट भरलं की बस मी निवांत, मला बायको मिळाली, माझं लेकरं झाले, माझा संसार बघतो, याच्या पलीकडे मला काय नको. अरे ही पिढी गेली तर कोणची पिढी हा समाज इतिहास बाहेर काढणार आहे? त्याच्यामुळे पिढ्या बर्बाद करण्याचं काम करू नका. बौद्ध समाजाकडून आदर्श घेण्यासारखा आहे, कारण त्यांच्या 7 पिढ्या बसून खातील असं त्यांनी वैभव तयार केलेला आहे. स्वतःच्या हिमतीवरती बाबासाहेबांचे विचार डोक्यामध्ये घेऊन ते या लढ्यामध्ये उतरलेले आहेत आणि बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत. मराठा समाजाकडून घेण्यासारखं आहे